पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅकचा प्रकार समोर आलाय। बलूच आर्मीने संपूर्ण ट्रेन हायजॅक केली आहे। या ट्रेनमध्ये पाकिस्तान लष्करातील जवान, पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIचे कर्मचारी आणि पोलीस सुद्धा आहेत। बोलनमध्ये बलूच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेस ट्रेनचं अपहरण केलं। या ट्रेनमध्ये 450 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे। त्यात लष्कराचे जवान आहेत, पोलीस आहेत, अर्धसैनिक दलाचे जवान आहेत आणि सामान्य प्रवासी आहेत। लष्करातील जवान आणि ISI कर्मचाऱ्यांसह एकूण 214 जणांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर आली आहे। BLAने पाकिस्तानच्या 30 पेक्षा जास्त सैनिकांची हत्या केल्याचा दावा सुद्धा केला जातोय। दुसरीकडे पाकिस्तान लष्कराने 16 दहशतवाद्यांना ठार करून 104 जणांची सुटका केल्याचं म्हटलंय। आता नेमकं काय घडलंय? ट्रेन हायजॅक करण्याचं कारण काय? आणि भारतात याआधी असे प्रकार कधी घडले होते का? या प्रश्नांची उत्तरं आजच्या स्टोरी टेलरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर स्टोरी टेलर मध्ये सगळ्यांचं स्वागत करते। 11 मार्च म्हणजे काल क्वेटाहून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस बोलनच्या डोंगराळ भागातील एका बोगद्यातून जात असताना 8 सशस्त्र दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला। या भागातील खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांना मदतीसाठी संपर्क साधणं कठीण झालं। हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी प्रवाशांना जबरदस्तीने ट्रेनमधून बाहेर काढलं आणि त्यांना डोंगराळ भागात नेलं। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय। सर्व बलूच राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी त्यांनी केली आहे। तसंच बलुचिस्तानमध्ये कोणत्याही पाकिस्तानी एजन्सीचा किंवा सुरक्षा एजन्सीचा प्रतिनिधी नसावा, ही बलूच आर्मीची सर्वात मोठी मागणी आहे। चीन सोबत CPEC प्रकल्प सुरू आहे, तो बंद करण्याची मागणी बलूच आर्मीने केली आहे। दरम्यान या घटनेत पाकिस्तानी लष्कर किंवा पोलिसांकडून काहीच वृत्त समोर आलं नाहीये। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी सर्वात मोठा फुटीरवादी समूह आहे। त्यांची स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी आहे। त्यासाठी पाकिस्तान सरकार विरोधात त्यांनी विद्रोह सुरू केलाय। बलूचला पाकिस्तानसह अमेरिका, ब्रिटन सारखे देश दहशतवादी संघटना म्हणतात। बलूच आर्मी बलुचिस्तानमधील पाकिस्तानचे सुरक्षा दल, सरकारी इमारती, चीन लष्करावर सातत्याने हल्ले करत असते। पाकिस्तानातील या घटनेनंतर भारतातील ट्रेन हायजॅकच्या आठवणी ताज्या झाल्यात। भारतात ट्रेन हायजॅक झाल्याच्या 2 महत्त्वाच्या घटना आहेत। 2009 मध्ये भारतात देखील अशीच एक ट्रेन अपहरणाची घटना घडली होती। 2009 मध्ये सशस्त्र माओवाद्यांनी भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस ट्रेनचं अपहरण केलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार जंगल महलमध्ये सुमारे 300 ते 400 माओवाद्यांनी संपूर्ण ट्रेन हायजॅक केली होती। यावेळी शेकडो प्रवाशांना आणि अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांनाही ओलीस ठेवण्यात आलं होतं। या अपहरणाच्या घटनेमागे छत्रधर नावाच्या माओवाद्याचं नाव पुढे आलं होतं। ही घटना त्याच्या सूचनेनुसार घडली होती असं सांगितलं जातं। या दरम्यान प्रवाशांना मारहाण करून लुटालूट करण्यात आली होती। त्यानंतर अथक प्रयत्नांनी 20 पोलीस आणि सुमारे 150 CRPF जवानांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून ट्रेनची सुटका केली। सुदैवाने या घटनेत ट्रेन चालक आणि प्रवासी पूर्णपणे सुरक्षित होते। त्यानंतर दुसरी घटना घडली होती ती 2013 मध्ये। 6 फेब्रुवारी 2013 रोजी मुंबई हावडा रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी ट्रेनचं अपहरण माओवाद्यांनी केलं होतं। या घटनेने संपूर्ण देश हादरला होता। जनशताब्दी ट्रेनचे सुमारे 13 किलोमीटर पर्यंत अपहरण करण्यात आलं होतं। आरोपी उपेंद्र सिंग उर्फ कबरा याला पळवून नेणं हा ट्रेनच्या हायजॅक करण्यामागे मुख्य उद्देश होता। हे प्रकरण जयचंद वैद्य अपहरण प्रकरणाशी संबंधित आहे। 2001 मध्ये पोलिसांनी व्यापारी जयचंद वैद्य अपहरण प्रकरणात उपेंद्र सिंग उर्फ कबरा याला मुख्य आरोपी बनवलं होतं। जयचंद वैद्य यांचे 29 मार्च 2001 रोजी अपहरण करण्यात आलं होतं। त्यांना 44 दिवस ओलीस ठेवण्यात आलं होतं। यानंतर खंडणी मिळाल्यावर हातपाय बांधून त्यांना मुघलसराय स्थानकात सोडण्यात आलं। या प्रकरणात 12 जणांना आरोपी करण्यात आलं होतं आणि उपेंद्र सिंग हा मुख्य आरोपी होता। एकदा त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर तो मध्यवर्ती कारागृहातून फरार झाला होता। त्यानंतर पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली। त्याच्या सुटकेसाठी ट्रेनचं अपहरण करण्यात आलं होतं। अखेर लष्कराच्या मदतीने ट्रेनमधून प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली। आता पाकिस्तानच्या घटनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
म्हणजे सुरक्षा दल आणि पाकिस्तानी लष्कराने या घटनेची गंभीर दखल घेत बोलान परिसराला चारही बाजूंनी वेढा घातलाय। हेलिकॉप्टरच्या मदतीने या भागावर सतत नजर ठेवली जाते। पोलिसांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी विशेष पथकं सुद्धा तैनात करण्यात आली आहे। ही घटना पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठं आव्हान ठरते। बलुचिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे। या हल्ल्याचे परिणाम पाकिस्तानच्या राजकीय आणि सुरक्षा धोरणांवर दूरगामी पडतील असं तज्ञांचं मत आहे। या बातमीकडे आपलं लक्ष राहणारच आहे। याविषयीचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देणारच आहोत, पण तुर्तास स्टोरी टेलरच्या या भागात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे। पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्टोरी टेलर प्रभाकर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आजच करा। धन्यवाद।